पक्षीय मतभेद जरी असले तरी मला वाटतं असं कोणी घातपात करील, अपघात करील अशी काही वस्तुस्थिती नाही आहे. परवा गोळ्या घालण्यापर्यंत भाषा वापरली गेली. खरं म्हणजे त्याचा तर निषेध केलाच पाहिजे. अनेक लोकांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे. अशा कधी वस्तुस्थिती नव्हती. मुळातच ज्यांची पार्श्वभूमी जर गुन्हेगारीची असेल, हे गुन्हेगारांना सांभाळण्याची असेल तर त्यांच्यावर वेगळ्या अपेक्षा काय करणार? राज्यात काय परिणाम होईल? खरं राज ठाकरे साहेबांचं निश्चितच आम्ही स्वागत करतोय. खरं म्हणजे मनसेने निर्णय दिलसे घेतलेला आहे. खरं म्हणजे त्याचा आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद आहे. निश्चितच त्यांचे संघटन कौशल्य, त्यांच्या असणाऱ्या संघटने उभारणीचा अनुभव महाराष्ट्राला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. एकंदरीत नाना पटोले यांचा त्याला अपघात झालेला आहे. काँग्रेसने असं केलं हा घातपाती शक्यता आहे असा आरोप काँग्रेसने केला होता. मला वाटतं खरं म्हणजे नानाच त्याचं उत्तर देऊ शकतील, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून एवढी पातळी आपण गाठलेली नाही. ते आमचे माझे मित्र आहेत. पक्षीय मतभेद जरी असले तरी मला वाटतं असं कोणी घातपात करील, अपघात करील अशी काही वस्तुस्थिती नाही आहे. आणि त्यामुळे स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी, गृहमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भात भाष्य केलेलंच आहे. आपण विनाकारण त्या संदर्भात काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करून आणखीन गैरसमज निर्माण करण्यापेक्षा मला वाटतं वास्तव जे आहे ते कोणी अशा प्रकारची घटना करत नाही. मला वाटतं नाही घातपाताचा दुरान्वय संबंध जोडण्याचा प्रयत्न होतोय, तसं काही नाही. नगरच्या राजकारणामध्ये यापूर्वी वैचारिक राजकीय बंदी असायचे, पण त्या प्रकारे ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. गोळ्या घालण्याची भाषा केली जाते. राजकारणाची पातळी जर घसरली असं वाटतंय का? नाही, हे जे सद्यस्थितीमध्ये जे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याची आता परवा गोळ्या घालण्यापर्यंत भाषा वापरली गेली. खरं म्हणजे त्याचा तर निषेध केलाच पाहिजे. परंतु जिल्ह्याला एक वेगळं वलय आहे राजकीयदृष्ट्या. एक प्रगल्भ नेतृत्व जिल्ह्याला मिळालेलं आहे. अनेक लोकांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे. अशा कधी वस्तुस्थिती नव्हती. मुळातच ज्यांची पार्श्वभूमी जर गुन्हेगारीची असेल, हे गुन्हेगारांना सांभाळण्याची असेल तर त्यांच्यावर वेगळ्या अपेक्षा काय करणार?